आज आपण बनवूया मस्त असं मँगो स्टफ आईस्क्रीम। मँगोचा सीजन आहे आणि ही आईस्क्रीम तर ह्या सीजनमध्ये झालीच पाहिजे। त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटीभर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्येच 2 टेबलस्पून मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून मी तिथे टाकत आहे। हे छान पद्धतीने आपण गरम होईपर्यंत फेटाळून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून साखर टाकूया। साखर वितळेपर्यंत आपण त्याला छान असं फेटाळून घेऊया। ह्या दुधाची रबडी होईपर्यंत आपल्याला ते छान असं शिजवून घ्यायचं आहे। एकदम अर्धा लिटर दुधाचं पाव लिटर दूध होईपर्यंत आपण ते गॅसवर शिजवून घेऊ। त्यानंतर मस्त असे 2 हापूस आंबे घेऊया। हापूस आंब्याचा आतला गर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हा गर काढू शकता। बघू शकता मी इथे पूर्ण गर काढून घेत आहे। इथे मी पूर्णपणे गर काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण तो गर एका बाजूला ठेवून देऊया। चला तर आपली इकडे रबडी तयार झालेली आहे। दूध छान पद्धतीने आटलेलं आहे। त्यामध्ये आता मँगोचा पल्प पूर्ण टाकून आपण त्यालाही मिक्स करून घेऊया। ही एक प्रकारे मँगो रबडी तयार झालेली आहे। आता हे आपण मँगो मध्ये स्टफिंग साठी वापरणार आहोत। 2 ते 3 मिनिटातच छान असं उकळून ही रबडी तयार होते। त्यानंतर आपण आंब्यामध्ये सारण भरून घेऊ। पूर्ण फुल होईपर्यंत आपण ते सारण भरून घेऊया। आपली ही रबडी भरून झाली की आपण ती फ्रीजर मध्ये 7 ते 8 तासासाठी फ्रीज करून ठेवणार आहोत। फ्रीज झाल्यानंतर बघू शकता किती छान असं फ्रीज झालेला आहे। ह्याची वरची साल इझिली निघाली जाते। आपण ही ती काढून घेऊया। इथे साल काढून झालेले आहे। बघू शकता पूर्ण आंबा जसा आपला निघालेला आहे। त्यानंतर आपण असे गोल गोल असे काप करून घेऊया। बघू शकता आतमध्ये असं पूर्ण रबडी आणि बाजूला आंब्याचं पल्प लागलेलं आहे। त्यामुळे अतिशय सुंदर असं मँगो स्टफ आईस्क्रीम दिसत आहे। काजू आणि बदामाने आता आपण ह्या आईस्क्रीमला गार्निश करून घेऊया आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा।